हाय, दिस इज मी ऑल ड्रेस ऑफ फॉर्मेशन. काकाच्या घरी गणेश पूजन. चला मग बघू आपण. दिस इज अ एंट्रन्स पार्ट आणि ती जी रांगोळी आहे ना ती मी काढली. सो थोडी तारीफ भी मेरी कर दो. तर हा माझा काका आहे पूजेला बसलेला. तर हा आतला बेडरूम आहे आणि घरातली सगळी मंडळी रेडी होती नटून थटून. तो मैंने सोचा सबको ही रील में फोकस करती हूँ. देन नेक्स्ट आई किचन रूम जी की फुली फर्निश आहे. यानंतर आम्ही सर्वांनी मिळून आरती केली. गरुडापरी संकटाशी झुंजण्याला हात दे मधला दहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. मग हा आमचा छोटू पूजा करत होता. देन काकाच्या फ्रेंड्सनी आणि आमच्या पूर्ण फॅमिलीने मस्तपैकी पोजी देत त्याचं पूर्ण अभिनंदन केलं. स्वप्न चालून आले बघता बघता. नंतर मग प्रसाद वाटप आणि त्यामध्ये मी पण पोजी मारण्याचं काम केलं. सो गाइज आज के लिए इतना ही. बाय. हाय, दिस इज मी ऑल ड्रेस ऑफ फॉर्मेशन. काकाच्या घरी गणेश पूजन. चला मग बघू आपण. दिस इज अ एंट्रन्स पार्ट आणि ती जी रांगोळी आहे ना ती मी काढली. सो थोडी तारीफ भी मेरी कर दो. तर हा माझा काका आहे पूजेला बसलेला. तर हा आतला बेडरूम आहे आणि घरातली सगळी मंडळी रेडी होती नटून थटून. तो मैंने सोचा सबको ही रील में फोकस करती हूँ. देन नेक्स्ट आई किचन रूम जी की फुली फर्निश आहे. यानंतर आम्ही सर्वांनी मिळून आरती केली. गरुडापरी संकटाशी झुंजण्याला हात दे मधला दहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. मग हा आमचा छोटू पूजा करत होता. देन काकाच्या फ्रेंड्सनी आणि आमच्या पूर्ण फॅमिलीने मस्तपैकी पोजी देत त्याचं पूर्ण अभिनंदन केलं. स्वप्न चालून आले बघता बघता. नंतर मग प्रसाद वाटप आणि त्यामध्ये मी पण पोजी मारण्याचं काम केलं. सो गाइज आज के लिए इतना ही. बाय.